तर आपण बोलू, तुम्ही वेगळा वेळ द्या. आणि रोहिणी सालियांचा जो विषय आहे त्याच्यावर जर चर्चा करा, झालीच पाहिजे. एकदा रोहिणी सालियांनी गेल्या 8 वर्षामध्ये या विषयात काय केलं ना तेही येऊ दे समोर. त्यामुळे ह्याच्यावर जर चर्चा व्हायलाच हवी, ती झाली नाही. जब भी अपनी बात को रखना चाहते हैं उसकी बात गलत हो गई. माधव भंडारी साहब, इंसाफ का तकाजा ये है कि आप इंसाफ दीजिए. आज सरकार आपके हाथ में है, इसलिए आप इंसाफ कीजिए. मुद्दा जो आहे तो याकूब मेमनच्या बाबतीत चालवलेलं राजकारण आहे. हे राजकारण तुम्ही कोणासाठी करता? इस कानून ने परमिशन दिया है. अगर परमिशन नहीं दिया होता तो देश के इतने बड़े बड़े लोग जो विद्वान भी हैं, जो मेंबर ऑफ पार्लियामेंट भी हैं, जो अपने आप में एक बड़े सोशल एक्टिविस्ट भी हैं, उन्होंने अपनी सिग्नेचर कर मर्सी पिटीशन दाखिल की है. क्या इस मुल्क में मर्सी के लिए अपील करना कोई गलत बात है क्या? मैंने अभी मिसाल भी दिया कि बेन सिंह के कातिलों के लिए और राजीव गांधी के कातिलों के लिए जो लोग मर्सी करते हैं उनके खिलाफ आप कुछ नहीं बोलते. तो मेरा ये कहना है कि आप इंसाफ कीजिए. अगर जो लोग भी याकूब मेमन की बात कर रहे हैं तो आप याकूब मेमन की सारी केसेस से निकाल कर देखिए, उसने सारे लीगल कोर्सेज जो है वो एक्सप्लोर किए और वो लोग दहशतवादी हैं. ऐसा नहीं हुआ है कि उसको मौका नहीं दिया. आप देख लीजिए ना, आपके सामने मालेगांव बम ब्लास्ट के बाद जितने 2 लोग हैं वो सारे एक्यूज हैं. और उसने रास्ते जिन्होंने जुर्म नहीं किया, अधिकार ठीक आहे. अशरफ आझमी आणि माधव भंडारीजी आपण विषय वाढवत गेलो तर अनेक केसेसमध्ये आपल्याला याचे रेफरन्सेस आपण अनेक केसेसमध्ये आपण रेफरन्सेस यामधले शोधू शकतो. परंतु महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेला याकूबच्या फाशीचा मुद्दा येतो, 22 वर्ष हा खटला चाललेला आहे. वेगवेगळ्या पिटिशन झाल्या, क्युरेटिव्ह पिटिशन झाली, दया याचना झाली, त्यानंतर त्या डेथ वॉरंटला चॅलेंज करून झालं. अगदी सगळ्या त्याच्या मागच्या जे काही पिटिशन्स आहेत त्या या ठिकाणी खारिज केल्या गेलेल्या आहेत आणि फायनली त्या फाशीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. तरीही आपण दया याचना आणि इतर सर्व गोष्टींवरती चर्चा करतोय. ऍडव्होकेट आभा सिंग, तुम्हाला पटतंय हे सगळं? अशा प्रकारे हे म्हणजे कायद्याला धरून आहे का? हा वेळकाढूपणा नाहीये हा? देखिए, इतनी सारी जो एवेन्यूज दिए गए हैं कि आपको क्यूरेटिव पिटिशन, रिव्यू पिटिशन, इसलिए कि कोई भी फांसी से पहले, क्योंकि फांसी के बाद आदमी लौटता नहीं है, तो उसको सारे एवेन्यूज और ये कॉन्स्टिट्यूशन ने दिए हैं. अगर आपने कहा कि प्रेसिडेंट के पास जाए, गवर्नर के पास जाए, तो आदमी को, हर किसी को हक है. संजय दत्त नहीं गए, संजय दत्त ने भी क्यूरेटिव पिटिशन, रिव्यू पिटिशन, हर चीज किया. लेकिन चूंकि 22 साल इसमें लगा दिए, क्यों नहीं सुप्रीम कोर्ट इन सब टेरर रिलेटेड केसेस को फास्ट ट्रैक करता? क्यों नहीं करता कि 5 साल में, 7 साल में खत्म करेगा? आप 20 साल तक, 22 साल तक चला के रखते हैं. इसलिए इसमें राजनीतिकरण होता है. और इसीलिए क्योंकि किसी केस में कोई पॉलिटिकल पार्टी आ जाती है, किसी केस में कोई पॉलिटिकल पार्टी आ जाती है, जबकि कानून की देवी के आंख पे पट्टी बंधी हुई है. कानून को लोग अंधा कहते हैं, उसमें जात पात धर्म नहीं होता. इसलिए जरूरी है कि सुप्रीम कोर्ट इन सबको ध्यान में रखते हुए नए प्रोसीजर्स लाए डेथ पेनल्टी में, कि उसको एक टाइम बाउंड मैनर में सेटल किया जाएगा, ताकि इस तरह से दोबारा विवाद ना हो सके. और जो भी आतंकवाद से रिलेटेड है उसको सजा दी जाए तो तुरंत दी जाए, ना कि 20 साल तक इस तरह से जेल में रखा जाए कि उसमें विवाद खड़े हो जैसे आज हो रहे हैं. अत्यंत महत्वाचा मुद्दा ऍडव्होकेट आभा सिंग यांनी मांडलेला आहे की भविष्यात अशा प्रकारचे केसेस जर आपल्याला हँडल करायच्या असतील तर त्यामध्ये राजकारण आपल्याला जर टाळायचं असेल तर एका ठराविक पिरियडमध्ये तर त्याचा टाइम बाउंड ह्या गोष्टी होतील या संदर्भातली काळजी घेणं गरजेचं आहे. याकूब मेमनच्या फाशीचा ज्या ठिकाणी मुद्दा येतो, जशी याकूब मेमनच्या बाबतीत अनेक लोकांना संवेदना आहे, त्या लोकांनी जर आपली संवेदना तपासून पाहावी आणि या घटनेमध्ये जे कोणी पीडित आहेत, ज्यांचे नातेवाईक बळी पडलेले आहेत, त्यांच्याप्रती आपण ही संवेदना अशीच देऊ का की केवळ हा मुद्दा आज लाईमलाईट मध्ये आलेला आहे म्हणून कुठेतरी अनेकांची संवेदना ही चाळवली गेलेली आहे? यासाठी सुद्धा अंतर्मुख होऊन ज्यांनी कुणी या संदर्भात सह्या केलेल्या आहेत किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांनी अंतर्मुख होऊन या बाबतीत स्वतः विचार करण्याची गरज आहे. या चर्चेसाठी या सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी.